नमस्कार. इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा, होळकरांची तेजस्विनी, पुण्यश्लोक अहिल्यामाता. जेव्हा समाजात स्त्रियांचे स्थान निकृष्ट होते त्यावेळी पतीबरोबर सती न जाता जिने प्रवाहाविरुद्ध जाऊन जगण्याचा निर्णय घेतला आणि आपले संपूर्ण जीवन धर्मरक्षणासाठी, लोकोपयोगी कार्य करण्यासाठी वेचले, त्या कर्मयोगिनी अहिल्यामाता. एका स्त्रीमध्ये जे जे गुण असावे ते सर्व गुण असणारी गुणांची खाण आणि जिचा प्रत्येक स्त्रीने आदर्श ठेवावा अशी प्रातस्मरणीय अहिल्यामाता. महिला दिनाच्या निमित्तानं जेव्हा आम्ही एक आदर्श किंवा प्रेरणा शोधत असतो तेव्हा अहिल्यामातेचे जे चरित्र आहे ते प्रत्येकाने अवलोकन केलं असता त्यामुळे त्यांच्यातला एखादा तरी गुण जरी आम्हाला घेता आला तरी आमचं जीवन तेजस्वी होईल, उज्ज्वल होईल आणि त्यांच्या जीवनात अनेक जे प्रसंग आले त्यातून आम्ही प्रेरणा घेतली असता आम्हालाही आमचं जीवन जगण्यास प्रेरणा नक्की मिळेल हा विश्वास आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते याचा प्रत्यय त्यांनी केलेल्या अनेक स्त्रीपूरक सुधारणातून आपल्याला कळून येतो. त्या काळच्या समाजधारणांना छेद देत स्त्री सुद्धा उत्तम राज्यकारभार करू शकते. जवळजवळ 28 वर्ष त्यांनी एकटीनं राज्यकारभार केला हे आपल्याला कळतं आणि स्वतःच त्याचं उदाहरण झालं. चूल आणि मूल या पलीकडे विश्व नसलेल्या महिलांच्या हाती शस्त्र देऊन जवळजवळ 2000 लढाऊ स्त्रियांची पलटण तयार केली आणि वेळ पडली तर स्त्री सुद्धा युद्ध करू शकते हा आत्मविश्वास दिला. पडदा प्रथेला विरोध केला आणि त्यांनी स्वतः कधी पडदा केला नाही. आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा न घेता आपणच हुंडाबंदीची सुरुवात केली. आधी केले आणि मग सांगितले याप्रमाणे त्या काळी मुलींची 8व्या वर्षी लग्न होत त्याला स्वतःच्या मुलीचं लग्न 18व्या वर्षी करून बालविवाह पद्धत सुद्धा त्यांनी मोडीत काढली. मुलीच्या लग्नात स्वतः कन्यादान केलं. त्या घरातली श्राद्ध कर्म सुद्धा करत. समाजाचा रोज पत्करून कुठल्याही रूढी आणि परंपरा ही जशीच्या तशी मान्य न करता त्याला शास्त्रात आधार आहे ना, पटतंय ना, बरोबर आहे ना, या सगळ्या या निकषांवर घासून त्यांनी निर्णय घेतले आणि ते पूर्ण केले. एक स्त्री सुधारांची सुरुवात आपल्या घरापासून करू शकते हे वेळोवेळी दाखवून दिले. विधवा स्त्रियांना त्या काळी हीन वागणूक मिळत होती म्हणून विधवा स्त्रियांची संपत्ती ही सरकारी जमा न करता त्यांना त्याचा हवा तसा विनियोग करता यावा हा त्यांनी अधिकार दिला. त्यांना दत्तक मूल घेण्याची सुद्धा परवानगी नव्हती, ती त्यांनी परवानगी दिली. त्यांचा आत्मविश्वास मनोबल वाढवण्यासाठी कुटीरोद्योगासारखे उद्योग सुरू करून त्यांनी स्त्रियांसाठी रोजगार उभा केला. स्त्री ही अबला नाही, सबला आहे. तिने तिच्यातल्या स्त्री सुलभ गुणांची वृद्धी करून आत्मविश्वासाने जगायला हवं. तिला मुक्तीची गरज नाही तर तिला सुप्त शक्तीची जाणीव करून घेण्याची गरज आहे. हेच आपल्याला अहिल्यादेवींच्या चरित्रातून घेता येईल.